आज आहे गावातला खास दिवस. आणि आता खास दिवस कसा तर आपल्या गावातली आज आहे यात्रा. तेही तब्बल 3 वर्षातून एकदा भरते, त्यामुळे या यात्रेला विशेष महत्त्व प्राप्त झालं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की यात विशेष म्हणजे काय, 3 वर्षातून का अशी यात्रा भरत असेल? तर याचं कारण मी सांगतो. श्री सिद्धनाथ हे 3 वर्षातून आपल्या देवी म्हणजे त्यांच्या पत्नी श्री जकाई देवी यांच्या भेटीसाठी दर 3 वर्षांनी जातात. त्यामुळे या यात्रेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आणि ही दरवेळी मोठी भरत असते. वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात हा सोहळा पार पाडला जातो. इथं रोहन दादा आहेत आपले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही असं का पळतो, पण पालखीची खरी मजा पालखी पळवताना देते. आम्ही खूप मोठ्याने ओरडत एकमेकांना ढकलत जोरात सुसाट पळतच सुटलेलो असतो. आणि खरी मजा म्हणजे पालखीचा गाभा म्हटला तर हाच. तर सावकार माळ्याच्या तिथं पालखीचा पहिला स्टॉप घेतला जातो आणि ते सर्व भाविक भक्तांना प्रसाद वाटला जातो. सर्वजण त्याचा आनंद लुटतात. मग आम्ही पण मागे पाडायचो, आम्ही पण त्याचा आनंद लुटतो. मस्तपैकी समोसा खाऊन झालेला आहे. तिथं म्हणजे प्रत्येक आपल्या म्हणजे ज्यांच्या दारातून देवाची पालखी जाते तिथे प्रसाद ठेवतात वाटायला. रेवण कसा लागला समोसा? कसा लागला समोसा? भारी होता एकदम. राजपरीत स्वीट मार्ट मध्ये होता. कसा होता? राजपरीत स्वीट मार्ट मध्ये झालेला दिसतोय.
चव त्याची तशीच होती. तू कधी खाल्ला होता तिथला? बालवयात खाल्लेला होता. चल चल पुढे चल चल पुढे. आता इथे जकाई देवीची 2 मंदिरे आहेत. एक गावातील जकाई देवी आणि एक गावाबाहेर म्हणजे मानेवाडी या गावात असलेले जकाई देवीचं मंदिर, जे की खरसुंडीपासून एक 17 किलोमीटर अंतरावर आहे. आणि आता आपण चाललोय हे गावातील सावकार दरामध्ये स्थित असलेल्या या जकाई देवी मंदिराच्या दिशेने, जिला धाकटी जकाई देवी असं म्हटलं जातं. तर मित्रांनो, हे जे पाठीमागचं मंदिर बघताय तुम्ही, तर हे जकाई देवीचं मंदिर आहे. आणि आता जस्टच आपण सावकारदारा जकाई देवीच्या मंदिरापाशी पोहोचलेलो आहे. आणि पालखी आता तिकडून येतच आहे. आम्ही दर्शन घेतलं, नंतर खूप गर्दी होती. आता पुकारायला सुरुवात झालेली आहे. त्या साईडला तिकडे मंडप कार्यक्रमाची सोय केली. आणि इथं या ठिकाणी पालखी ठेवण्याची सोय असते. छान असं सजवलेलं आहे. पूर्वी असं खाली ठेवलं जायचं, पण यावेळी एकदम जोरात, म्हणजे यावेळी रेवण गर्दी पण भरपूर भरणार आहे. कारण याच्या आधी इतकी भरत नसायची. थोड्यात एकदम कार्यक्रम उरकायचा, देव इथं गाठ घ्यायला यायचा. बाकी इकडे आम्ही सगळी राहण्यात बसायचो. पण यावेळी उत्तम अशी सोय केलेली आहे. हॅलो, एक मंडप एकच राहिलंय आता स्टेजचं. आलेल्या सर्व भाविक भक्तगणांना कळकळीची विनंती आहे, कृपया. देवाच्या कार्यक्रमात पेपर आलं, निचळ पत्र आम्ही पेपर देणार नाही, यात्रा म्हणून. पत्र कशावर? अरे उन्हे काय करून आलता? मुख्याध्यापक असं दरवाजा उघडाय पत्र टाकलंय त्यांच्या पायात आणि पळून आलाय. टेबल काय काय पत्र पत्र जेवायला काय बघूया आपण. काय जेवाय? खीर आहे, भात आहे आणि लाईन. हे अरे इकडून तर घेऊ नको, थांब. तुझं घे चुकी. चल जाऊन येऊ इकडे. अरे तुझं घे चुकी. मी ताट. अरे 3 ताट. तर अशा तऱ्हेने जेवायला काय, हे कशाची खीर आहे? ही कपली गावाची खीर आहे, ही आमटे आणि ही भात आहे. आणि मस्त पैकी अशी. हे इथं ताट ठेवली बघ तुझं. नाही तुझा अभंगरावचा इथं. मला बोलत त्याला विचार का बोल. कार झाडाची सावली आहे, चिक्कूचं झाड आहे. आणि मस्त पैकी झाडाच्या सावली खाली जेवायला जातात. आता लागा दोन्ही आता 2-2 धरल्यावर काय सांडाई राहणार आहे. तिकडे गर्दी वाढलेली बघा. आता जसं जसं दुपार होईल तसं तसं देवाच्या दर्शनासाठी गर्दी वाढणार. इकडे बाय. आणि आज कार्यक्रम कुठला आहे रे? ताराने जनकार ताराने पल जिंदगी के कार्यक्रम आहे आज. त्यामुळे पोट भरून जेवायचं. कुठले तराने पल जिंदगी के सुहाने पल जिंदगी के आहे. मला चुकलं जरा म्हणायला. आता जीवन आपण कार्यक्रम बघू.
तर मित्रांनो अशा तऱ्हेने झोप झालेली आहे दुपारची. पूर्ण आता 4 ते 5 वाजेपर्यंत पालखी इथं असते, नंतर निघते. तोपर्यंत सगळी भक्त जी आहेत गावातून येतात, तिथं पाया पडतात. तर या साईडला माझ्या पाठीमाग तुम्ही बघू शकता झाडाखाली, आम्ही त्या झाडाखाली झोपलेलो गार याच्यात, मस्त झोप लागली. पण आता थोडा वेळ जायचं तिकडे. मिकी माऊस लहान मुलांना खेळायला भरपूर आलेला आहे, पण जास्त बोलायला मिळालं कारण तिथं कार्यक्रम सुरू आहे, खूप कालवा आहे. तुम्हाला व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला सगळी इथली माहिती मी नक्की सांगेन. तर जसं जसं पुढं काय काय होईल ते तुम्हाला नक्की बघायला मिळेल. तर इथं आपली सगळी गँग आहे. सौरभ आज लेट आलाय आपला भाऊ, बाकी सगळी लवकरच आलेली. पण पुढची वेळ येणार का नाही सकाळी? आता पालखी निघायचं टाइम झाले, आता आपण पण इथनं निघायचं. तरी किती वाजले ते 5 वाजायला आलेत. आता इथनं गावात जाईल पालखी. इथनं सौरभ काय आज थांबत नसतो, पुढच्या थोरल्याचा त्यावेळी ह्याच्यापेक्षा मजा येते. तर आता पुढचा आपण बघू गावात अजून काय काय होते. तर अशा तऱ्हेने पालखी निघालेली आहे गावाच्या दिशेने. दिवस गेला पूर्ण इथं पालखीचा, मजा आली खूप. आता आम्ही सावकारदाऱ्यातून बाहेर पडलोय. तर अशा तऱ्हेने रात्री 9 वाजता जकाई दऱ्यातून पालखी देवळात आली. उत्तम अशा रीतीने हा यात्रेचा सोहळा पार पडला. आता यावर 3 वर्षांनी जकाई देवीचं दर्शन घडणार होतं, त्यामुळे थोडं वाईटही वाटत होतं. सो भेटूया आता यासारख्या अजून एका चांगल्या व्हिडिओमध्ये. जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर. बाय बाय.